वंदे वंदे मातरम. माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती. माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती. त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती. आहुतीने सिद्ध केला मंत्र वंदे मातरम. आहुतीने सिद्ध केला मंत्र वंदे मातरम. याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले. याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले. शस्त्रधारी निष्ठुराची शांतीवादी झुंजरे. शस्त्रधारी निष्ठुराची शांतीवादी झुंजरे. शस्त्रहीना एक लाभे शस्त्र वंदे मातरम. शस्त्रहीना एक लाभे शस्त्र वंदे मातरम. निर्मिला हा मंत्र जानी आचरिला झुंजुरी. निर्मिला हा मंत्र जानी आचरिला झुंजुरी. ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जावनी. ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जावनी. गातयांच्या आरतीचे गीत वंदे मातरम. गातयांच्या आरतीचे गीत वंदे मातरम. हे वंदे मातरम ही आरती आहे कुणासाठी? आपल्या देशासाठी ज्यांनी हौतात्म्य पत्करलं आणि ज्यांच्या बलिदानातून हे सोनेरी दिवस आपल्याला मिळाले आणि त्यांची आठवण म्हणून हे वंदे मातरम गीत जे आहे ते आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थान त्यांनी मिळवलेले आहे. आणि यापुढेही भारत मातेची ज्यावेळी आठवणी होते त्यावेळी हे गीत निश्चितच आपल्या ओठावर सदैव राहील. केवळ आजच्या दिवसापुरतं नाही तर भारत मातेचा सन्मान म्हणजेच हे वंदे मातरम गीत आहे. आणि गरिमाही अत्यंत समर्पक शब्दामध्ये या गीताची महती सांगितलेली आहे. आपण यापुढेही या गीताबद्दल आपल्या मनामध्ये आपल्या हृदयामध्ये मानाचं स्थान निर्माण करू अशी अपेक्षा करतो. तुम्ही हांगासर ते बरे बरे गीतय गायले. हे नॅशनल सॉंग म्हणून ताका 1950 ह्या वर्सा ताका जन्म ते आतां सद्या 75 वर्सां पूर्ण जाता. आनी बरें गान ते आतां 150 वर्सां पूर्ण जाता. तशें थंयसरान सांगलें जशें की हें गीत जें आसा तें केन्ना वचचें ना आमच्या मनाच्यान आनी आमच्या काळजांच्यान. ते सदांच स्मरणान रावतलें कारण ते गितान आमच्या भारत मातेची स्तुती केली आसा. हे गीत भारत माते खातीर आसा आनी भारत माता ही आमची सगळ्यांची माता असल्यामुळे आमी हे गीत केन्नाच विसरूं शकचे ना. आतां आमी म्हणटली हाचे फुडें म्हणजे व्हिडिओ सुरू गीत म्हणटली. कदाचित तुमी अनुभव घेतलो आसतलो तेन्ना हें आमी गीत म्हळें. कितली स्फूर्ती येता पळय तें गीत आयकतकच. थोडोसो अर्थ थोड्यांक खबर आसचो ना भितरलो सरान सांगलो ताचो अर्थ. पूण तरी पण म्हणटना आमकां स्फूर्ती येता. म्हणजे तुमी चिंता कितले गीत आनी त्या वेळार स्वतंत्र जाल्ल्यान कितले ते हे करून घेतला आसतले गीत. त्यामुळे अशीं गितां आसात म्हणजे स्मरण रावप खूब गरजेचें. आनी तें जाता आज हो कार्यक्रम अख्ख्या गोंयभर ह्या म्हणजे म्हणजे सगळ्या शाळांनी सगळे कडेन धाम म्हणजे धाम सगळे कडेन हें नॅशनल सॉंग जें आसा तें म्हणप जाता. ताचो एक भाग आमी हांगा जाल्यात आनी आमी हो आज कार्यक्रम करून येता. तुमकां सगळ्यांक आयच्या ह्या दिसाच्या किंवा ह्या कार्यक्रमाच्या परत मनापासून सगळ्यांची शुभेच्छा आसा. आमकां काल पयलंच हें कळ्ळें. ताच्या नंतर आमी तयारी सुरू केली. सोपटे टिचर गणपती सरांक हांवें सांगतकच सोपटे टिचरान भरपूर मेहनत केली. गणपती सरांनी हो कार्यक्रम हांगा वेवस्थीत करून हाडलो. आनी तांकां ही जी भुरगीं सॉंग म्हणटाले तेंच्यांनी सहकार्य केलें सगळ्या भुरग्यांनी. तांचे खरेंच मनापासून आभारी आसा. कित्याक कमीत कमी वेळार आपण सर्व भारतीय एकत्रित येऊन वंदे मातरमच्या माध्यमातून भारत मातेला वंदन करत आहोत. 1875 साली जे गीत लिहिलं गेलं बंकिमचंद्र चटर्जी यांनी, बंगालमधली जी क्रांती संपूर्ण भारतभरात चालू असलेला लढा आणि त्या माध्यमातून भारत मातेचे वंदन करणं
तिला माता म्हणून संबोधित करणं आणि त्या माध्यमातून स्वातंत्र्य लढ्यात वंदे मातरमचा संपूर्ण जयघोष आणि प्रेरणा पेटली आणि हा जयघोष पूर्ण भारतभर हे गीत प्रत्येक स्वातंत्र्यवीराच्या ओठावर आणि मनात होतं. स्वातंत्र्यानंतर 24 जानेवारी या दिवशी 1950 या साली नॅशनल सॉन्ग राष्ट्रीय गीत म्हणून हे घोषित करण्यात आलं आणि याचा उद्घोष आणि स्मरण करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. कारण अनेकांनी जे बलिदान दिलेलं आहे त्यांच्या मुखावर वंदे मातरम हा जयघोष होता. भारत माता की जय, वंदे मातरम, जय हिंद हे नारे त्यावेळी संपूर्ण भारतात घुमत होते. लहान मुलापासून थोरा मोठ्यापर्यंत प्रत्येकाच्या उरात ही भावना निर्माण झाली होती आणि या माध्यमातून आपल्या भारत मातेचं जसं आपण इथं पूजन केलं, माता म्हणून संबोधून तिचं पूजन करणं, ही एक बंगाली गीतकार त्यांनी तयार केलेली ही प्रेरणा आहे, ही स्फूर्ती आहे आणि त्यामुळे एवढी वर्ष ती टिकून आहे. एखादं गीत, एखादी कविता लिहिली तर आपण विसरून जातो. सिनेमाचं गीत सुद्धा काही दिवसांनी आपण विसरत होतो. अशी अनेक गीत आहेत, पण अशी काही शक्ती असते जी अनेक वर्ष टिकून राहते. 150 वर्ष टिकून राहिली कारण त्यामागे भारत मातेची प्रेरणा आहे. अनेक संतांनी लिहिलेले अभंग जसे चैतन्यामध्ये शेकडो हजारो वर्ष टिकून राहतात, तसं यामध्ये चैतन्य आहे. म्हणून आज आपण गातो. अजूनही 50 वर्षानंतर, 100 वर्षानंतर हेच गीत संपूर्ण भारतात घुमत राहील आणि हे असंच घुमत राहो एवढीच मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो.